माता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. डॉक्टर जुल्फी शेख, सेवानिवृत्त प्राचार्या. गेली 3 दशकं तपश्चर्या करत संत ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. उत्कृष्ट ग्रंथ लिहिल्याबद्दल नागपूर विद्यापीठानं D.Litt पदवी देत त्यांचा गौरव केलाय. गगनात घेऊन उंच उंच मी भरारी, घिरट्या बघून माझ्या थकल्या कितेक घारी. गोंदियातील लहानशा खेड्यात मुस्लिम कुटुंबातला त्यांचा जन्म. लहानपणापासूनच भाषेची गोडी. लग्नानंतर पती डॉक्टर तालिब शेख यांच्या मदतीनं मराठी साहित्यात शिक्षण घेता आलं. आणि ते एक आव्हान होतं. बस मला कुठेतरी कुठल्या तरी भाषेत इतकं सामावून जायचं आहे की त्याचे शब्दफोड करत असताना आणि काहीही करत असताना लोकांचे फोन मला यावेत की याचा अर्थ काय. आणि ते करण्याचं सामर्थ्य मला दिलं या संतांनी, श्री ज्ञानदेवांनी. मराठी साहित्यात उच्च शिक्षण घेतल्यानंतर जुल्फी शेख यांनी कर्नाटकातील मुस्लिम संत शहामृत्युंजय यांच्या साहित्यावरती अभ्यास करायचं ठरवलं. मात्र महाराष्ट्रातील कानाकोपरा पिंजून काढल्यानंतरही त्यांना शहामृत्युंजय यांचं साहित्य सापडेना. तर मला मृत्युंजयांच्या ज्या पोथ्या आहेत, फार मोठा कवी आहे. माझ्या असं लक्षात आलं की यांच्यावर कुठे ना कुठे क्षीरनीर न्याय निवाडा असं वगैरे येतं. तर माझ्या एकदम लक्षात आलं की हे तर मृत्युंजयांच्या प्रकाशदीपमध्ये होतं. म्हणून मग मी ती तुलना करायला लागले. तुलना करत असताना मला माऊलीचं दर्शन घडलं. आणि माऊली, मा म्हणजे मानता, उ म्हणजे उदात्तता आणि ली म्हणजे लीनता, या 3 तत्वत्रयीतून श्री ज्ञानदेवांनी अख्खा संत मेळा, सगळी मांदियाळी जोडून टाकली, भारावून टाकला महाराष्ट्र. संत साहित्यावरील आपल्या निस्सीम भक्तीमुळे त्यांनी मोठं लिखाण केलंय. मराठी भाषेत आजवर त्यांची 24 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचं मराठी भाषांतर, मृत्युंजय हा समीक्षा ग्रंथ, ज्ञानेश्वर मांदियाळी हा ग्रंथ हे प्रमुख आहे. पुरुष महिलेच्या पाठीशी उभा राहिलाय तर ती घडू शकते. नाहीतर मी तेवढा पैसा, वडील वारले होते, गडगंज संपत्ती होती, तेवढा पैसा मी कुठून आणला असता. आणि सोबत कोण, कारण ते वय नव्हतं, 22, 23, 24 वर्षाचं वय, आणि मी एकटी फिरू शकले नसते. पण ते सोबत यायचे आणि तेवढा खर्च मोठ्या हॉटेलमध्ये थांबवून आणि तेवढा लेखन आम्ही करायचो. उनके किताबों को जब हम देखते हैं तो हमें ऐसा लगता है कि हम साइंस वाले भी उससे बहुत पीछे हैं. वहाँ का जो कल्चर, वहाँ की जो स्टडी, वहाँ का जो ये है रुझान है, एक निराला रुझान है. ह्यूमैनिटी वेलफेयर का रुझान है, इंसानियत का रुझान है. और उस लाइन के रुझान पे मैडम का आगे बढ़ना, आगे बढ़ती चली गई. और हमने कभी निगेटिव बात किया ही नाही. वारकऱ्यांची वारी, ज्ञानबा तुकारामाचा घोष आणि सूफी संतांच्या शिकवणीत एक प्रकारचं साम्य असल्याची भावना डॉक्टर जुल्फी व्यक्त करतात. महाराष्ट्रातील संतांच्या लोकशिक्षणाचा वारसा डॉक्टर जुल्फी शेख पुढे नेत आहेत. त्यांच्या कार्याला माझाचा सलाम. नागपूरहून रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.